ठाकरे गटाकडून 18 लोकसभा जागा लढण्याचं निश्चित झालंय। महाराष्ट्रातील 18 लोकसभा मतदारसंघांमध्ये ठाकरेंनी समन्वयक नेमलेत। यात मुंबईतील 6 मतदारसंघांपैकी 4 जागा ठाकरे लढणार असं बोललं जातंय। मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई ईशान्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण या जागा ठाकरे गट लढणार आहे। ठाकरे गटानं लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी केलेली आहे। लोकसभा समन्वयकांमध्ये अनेक नौख्या चेहऱ्यांना संधी दिली आहे। यात मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं अटक करण्यात आलेले आहे। मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांच्यावर ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून घेऊया। कृष्णात, अजूनही मवियातल्या जागा वाटपासंदर्भातलं काय झालंय याची स्पष्टता नाहीये, मात्र 18 जागा जर ठाकरे गट लढणार आहे असं यातून तरी समजतंय। काय नेमकं? हेमाली, शिवसेना लोकसभा समन्वयकांची यादी आज जाहीर करण्यात आलेली आहे। शिवसेना ठाकरे गट आता महाराष्ट्रात 45 पैकी 18 जागा लढवणार यावर शिक्कामोर्तब बऱ्यापैकी झाल्याचं दिसून येते। कारण ज्या 18 समन्वयकांची नियुक्ती केली गेलेली आहे ते 18 लोकसभा मतदारसंघांसाठी करण्यात आलेली आहे आणि याच ठिकाणी उद्धव ठाकरे दौरा करताना दिसून येत आहेत। कोकण असू दे, त्यानंतर मराठवाडा असू दे आणि आता बुलढाणा, हिंगोली हे दौरे असू देत। कारण ज्या ज्या ठिकाणी लोकसभा समन्वयक नेमलेले आहेत त्याच ठिकाणी उद्धव ठाकरे यांचे दौरे होत आहेत। त्यामुळे 18 ठिकाणी हे शिवसेना ठाकरे गट लढणार असल्याचं दिसून येते। त्यापैकी 4 लोकसभा मतदारसंघ हे मुंबईतले असल्याचं देखील पाहायला मिळते। त्यामुळे जरी महाविकास आघाडीतली जागा वाटपाची अंतिम चर्चा झाली नसली किंवा जागा फिक्स झाली नसल्या तरी 18 जागा लढणार असं सध्या तरी दिसून येते। नक्कीच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।